योगेंद्र पवारांची त्यांनी काय आहे ते म्हटलं ते तुमचा आशीर्वाद घ्यायला येणारच ते याच्यामध्ये तू ये बाबा माझा आशीर्वाद. योगेंद्र पवारांना तुमचा आशीर्वाद असणार आहे का? तुम्हाला सगळ्या माहिती आहे, तुम्हाला तर काय होतं कुठले बाईट मिळत नाही की असं करतोय ह्याच्याबद्दल तुमचं काय, त्यांनी असं सुरू कर, मला काय घेणे देणे, जो तो आपापल्या परीने आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न, आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न, आम्ही महायुती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीने करतो, समोरचे लोक त्यांच्या परीने प्रयत्न करतात. अजून एक तिसरी आघाडी पुढे आलेली आहे, ते एक तिसरी आघाडी, अजून चौथी आघाडी पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण एमआयएमनी पण काही जागा जाहीर केल्यात अशी माझी माहिती आहे, 5-6 जागा, 7-8 जागा काही जाहीर केल्या. आता काय झालेलं आहे, सगळ्यांनाच आमदार व्हायचंय. तरुणांना वाटतं की माझी पहिली संधी दवडता कामा, वयस्कर लोकांना वाटतं ही आपली शेवटची संधी आहे, घालवता कामा नये. आणि मधले म्हणतात आम्ही किती दिवस मुंबईत नुसतं लोंबकळायचं, असं ते सगळ्या वयोमानातल्या लोकांना वाटायला लागलेलं आहे. अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला वाट म्हणजे मनात येणं हे काही चुकीचं नाही, तो त्याचा अधिकार आहे, तो संविधानाने घटनेने दिलेला आहे. शेवटी जनता जनार्दन सर्वस्व आहे, त्यांना पाहिजे त्यांना ते निवडून देण्याचं काम करतील, परंतु आम्ही आमच्या परीनं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.